मंगल पांडुरंग त्र्यंबके ह्या रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षिका आहेत. रयत शिक्षण संस्था संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. या शाळेचा आणि शिक्षण संस्थेचा आदर्श अनेक संस्थांनी घेतलेले, बहुतेक महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी संस्था ही असावी अशा संस्थेच्या एक शिक्षिका मंगल पांडुरंग त्र्यंबके आपल्या समोर आहेत. आज आपण त्यांच्या शैक्षणिक कार्याविषयी त्यांच्याकडूनच काही माहिती जाणून घेऊया. नमस्कार. महाराष्ट्र चित्रपट महासंघ आणि साई सागर एंटरटेनमेंट या संस्थेतर्फे तुम्हाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येतोय. या सगळ्या कामात आपली एक वेगळी ओळख तुम्ही निर्माण केलेली आहे राशीन परिसरामध्ये. राशीन तालुका कोणत्या राशीनचा? तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. आपण आपल्या थोड्याशा शैक्षणिक वाटचालीविषयी, तुमचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं, त्यानंतर तुम्हाला शिक्षणाची आवड कशी लागली याविषयी आम्हाला थोडक्यात माहिती द्या. माझं प्राथमिक शिक्षण सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यामध्ये झालं. तसं गाव ते खेडच होतं आणि अशा या दुर्गम गावामध्ये माझं बालपण गेलं आणि प्राथमिक शिक्षण तिथे झालं. नंतर माध्यमिक शिक्षण देखील करमाळा या शहरामध्ये महात्मा गांधी विद्यालय हे आहे त्याच्यामध्ये झालं आणि नंतर यशवंतराव चव्हाण कॉलेज यामध्ये माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर पदवी घेतल्यानंतर मी SMDT कॉलेज पुणे तिथं BEd ला गेले आणि नंतर पुणे विद्यापीठामध्ये MA पदवी संपादन केली. कुठला MA केला आपण? डिफेन्स स्टडी संरक्षण शास्त्र. डिफेन्स स्टडी संरक्षण शास्त्र हा विषय कसा काय निवडला? त्यावेळी वास्तविक पाहता माझं म्हणजे गटच तसे माझ्या शहरामध्ये की एक संरक्षण करण्यासारखे आहे स्वतःच. लहानपणापासून बालपणापासून मला आई-वडिलांनी असं बाळकडूच पाजलेलं होतं की त्यामुळे मला ते डिफेन्स विषय खूप ओढ निर्माण झाली होती. आणि मग माझा विषय तसा मराठी होता BA ला, परंतु मी तो निवडला नाही आणि मग मला एक शिक्षक चांगले भेटले, ते सध्या हयात नाही, आणि त्या शिक्षकांनी मार्गदर्शन केलं की तू डिफेन्स कर आणि मग मी ते डिफेन्स स्टडी घेतला आणि त्याच्यामध्ये डिस्टिंक्शन घेऊन पास. तेव्हा तुम्ही काय काय शिकलात? MAच्या डिफेन्स स्टडी मध्ये तुमचे कुठले विषय होते तुम्हाला? ते आपले बॉर्डरचे किंवा संरक्षण, आपला इतिहास आणि आपण जे शोध लावले त्याच्यावरच तो अवलंबून आहे. आज त्या विषयाकडे किती विद्यार्थी वळतात? सध्या आणखी मग तसा कमी आहे बरं का तिकडे जाण्याचा, परंतु माझ्या वेळेला मला गर्वाने सांगावंसं वाटतं की या संस्थेमध्ये 1 नंबरवर मी आहे त्या विषयामध्ये PhD MA केली. आणि आता सध्या तो विषय कुठे जास्त नाहीये, परंतु इयत्ता 9वी मध्ये तो विषय समाजशास्त्रामध्ये त्यांनी समाविष्ट केला. अच्छा 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 बरं. आणि तुमच्यावर किती मुली शिकत? नाही, मी बाहेरून परीक्षा दिली. MA बाहेरून दिली. अच्छा ठीक आहे. बाकी तुमचे आई वडील काय करत होते आणि त्यांनी तुम्हाला शिक्षणाला कसं काय प्रोत्साहन दिलं याविषयी मला माहिती सांगा. माझी आई सुशिक्षित पुण्यासारख्या शहरामधून खेडेगावामध्ये आली आणि त्यामुळं ती सुशिक्षित असल्यामुळं म्हणतात ना, एक माता जर सुशिक्षित असेल तर पूर्ण घर सुशिक्षित करते. त्या पद्धतीनं तिनं फक्त घरच आमचं केलेलं नाही तर संपूर्ण आमचं त्र्यंबके खानदान सुशिक्षित केलेलं आहे. सगळ्यांना शिक्षण देण्यासाठी तिनं खूप कष्ट घेतलेले. सर माझ्या रत्नमाला नावाप्रमाणेच रत्न आहे ती आणि खरोखरच तिच्या उदरी सगळे रत्नच तिने प्राप्त केलेले आहेत. कारण आम्ही 3 भाऊ 3 बहिणी आहोत आणि सगळेजण सुशिक्षित, वेल सेटल आणि ह्याला कारण फक्त आमच्या आई-वडिलांनी जर कष्ट करून आम्हाला शिकवलं नसतं तर आज आम्ही इथपर्यंत पोहोचलोच नसतो. एका साध्या खेडेगावामधून इथपर्यंत येणं इतकं सोपं नाही की ज्या गावामध्ये पाण्यासाठी लोक तळमळत होती आणि मुली सुद्धा यायला नकार देत होती, अशा गावामध्ये आम्ही जन्मलो आणि आईनं वडिलांनी खूप कष्ट घेतले. त्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि आम्ही त्याचा अभिमान बाळगूनच आजपर्यंत शिक्षण घेतलं आणि इथपर्यंत पोहोचलो. तुमचे भाऊ काय करतात? माझे मोठे भाऊ बंधू बिझनेसमॅन आहेत. वास्तविक पाहता त्यांचं शिक्षण भरपूर झाले, M.Com झालेले ते. आणि दुसरे बंधू BA ऑनर्स आहेत आणि ते सिक्युरिटी ऑफिसर म्हणून कार्यरत होते, आता रिटायर झाले.
तो सगळ्यात जास्त हुशार होता, पण आज तो आमच्याकडे सध्या हयात नाहीये. दुर्दैव आहे आमचं ते. आणि वास्तविक पाहता तो सगळ्यात हुशार होता, परंतु त्याचा उपयोग आम्हाला घेता आला नाही. आम्ही असं एक पूर्ण कुटुंब होतो, पण आज मला त्याची खूप आठवणच येते. तुमच्या थोड्याशा लहानपणीच्या आठवणीबद्दल सांगा. तुम्ही करमाळ्यात कसं शिकले, प्राथमिक शिक्षण कुठे झालं, त्यानंतर तुम्हाला आता आई पुण्याची आहे आणि ती करमाळ्यात येऊन राहत होती, तर मग आईच्या एकूणच जीवनात कसे बदल होत गेले किंवा त्यांनी शहरात राहून ग्रामीण भागात आल्यानंतर त्यांच्या व्यक्तिगत जीवनात काही बदल झाले का, त्यांनी कसं ऍडजस्ट केलं, तुमच्या नजरेसमोर तुमच्या अनुभवात त्या कशा आई म्हणून त्यांनी स्वतःला व्यक्त केलं, यातून ती माहिती सांगा. माणूस ज्या वेळेला गरिबीतून श्रीमंतीकडे पोहोचतो त्यावेळेला त्याचं दुःख त्याला जाणवत नाही, उलट आनंद होतो. पण ज्या वेळेला तो ऐश्वर्यातून दारिद्र्य रेषेत येतो त्यावेळेला मात्र ते दुःख त्याला काय असतं ते फक्त ती व्यक्ती जाणू शकते. तसं माझ्या आईचं झालं होतं. आई सुशिक्षित कुटुंबामध्ये पुण्यामध्ये शिकलेली, शिवाय 7वी झालेली, तिचं शिक्षण होतं. त्यावेळेला सर्व्हिस लागत होती, परंतु वडिलांनी करून दिलेली नाही. आणि अशिक्षित सुशिक्षित कुटुंबातून अशिक्षित कुटुंबात आल्यानंतर तिच्या मनाचे जे कंगोरे होते ते कंगोरे अक्षरशः धुवून निघाले. त्या चांगल्या कंगोऱ्यांचा तिला उपयोगच करून घेता आला नाही, परंतु ती निराश झाली नाही. तिनं मात्र तिच्या ज्ञानाचा, तिच्या त्या संस्कृतीचा, पुणेरी संस्कृतीचा, ती पुणेरी संस्कृतीचा वारसा घेऊन ज्यावेळेला आमच्या करमाळ्यात आली त्यावेळेला तुंबेच्या लोकांकडे ज्ञान हा प्रकार नव्हता, सगळे अशिक्षित होते. आणि मग तिच्यामुळंच संपूर्ण कुटुंब तिनं फक्त ठरवलं काही नाही मिळालं तरी चालेल, पण मी माझ्या मुलांना शिकवणार आणि पुढे नेणार. खूप चांगला अनुभव तुम्ही सांगितला. शिकलेली आई आणि वडीलही शिकले होते, पण ग्रामीण भागात होते, बरोबर आहे? हो, माझ्या वडिलांना सर्व्हिस लागलेली होती, परंतु काय झालं, त्यांच्या वडिलांनी त्यांना ती करू दिली नाही. पूर्वीच्या लोकांनी म्हणजे लोकांना ती मान्य नव्हती. मग त्यावेळेला त्यांना असं वाटायचं की माझा मुलगा माझ्या जवळून जर लांब गेला तर तो परत येणार नाही किंवा आम्हाला विसरेल. त्यामुळे माझ्या आजोबांनी अक्षरशः आजारी पडले आणि त्यामुळे वडिलांना लागली की नोकरी सोडून पूर्ण करमाळ्यात आले. अच्छा. मग तुमच्या शिक्षण घेण्यासाठी आई वडिलांना दोघांचाही सपोर्ट होता? हो. मग आर्थिक परिस्थिती कशी होती तुमची त्या काळात? आमची आर्थिक परिस्थिती तशी नाजूकच होती. एक पाटी, एक पेन्सिल, 2 वह्या, याच्यावर आमचं शिक्षण. आणि ते अगोदरच्या मी जे वापरलेली पुस्तकं ते नंतरच्यानी वापरायची, ते तिसऱ्यानी वापरायची, या पद्धतीनं आम्ही शिक्षण घेतलं. पण नंतर ज्या वेळेला लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर मी BEd झाल्यानंतर माझं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर आमच्या शेजारी एक मुस्लिम कुटुंब राहत होतं, तर ते एका शाळेवर जायचे रयतच्या चापडगावला, तर तिथं दत्तात्रय बळे नावाचे शिक्षक होते. तर त्या शिक्षकांची त्यांची ओळख होती आणि मग त्यांनी विषय काढला की आमच्याकडे अशी मुलगी शिकली, तुमच्याकडे काय लागतंय का. मग त्यांनी तो फॉर्म मला आणला. वास्तविक पाहता रयतचा आणि माझा तसा काही संबंध नव्हता, परंतु गावातच ज्या ठिकाणी वडिलांनी माझे कष्ट केलं, ज्यांची सेवा केली, त्यांच्यासाठी लढाया केल्या, त्यांनी मात्र तिथं आम्हाला नोकरीला घेतलं. आणि मग रयत शिक्षण संस्थेमध्ये मात्र आम्ही आमच्या मेरिटवर आलो. अच्छा. रयत शिक्षण संस्थेविषयी माहिती द्या. रयत शिक्षण संस्था 1856 साली अण्णांनी काढली. पहिली शाखा त्यांनी काले येथे काढली, कुंभोज या ठिकाणी. कर्मवीर गौरव पाटील. आणि ज्यांचं शिक्षणच कमी झालेलं अशा या अण्णांनी भगीरथ प्रयत्न करून ज्ञानाची गंगा या पृथ्वीवर आणली आणि झोपडीपर्यंत ती पोहोचवली. ज्ञानाची गंगा झोपडीतला विद्यार्थी तुम्ही जर आज बघा तर या संस्थेमध्ये इतर शाखांच्या मानाने किंवा इतर संस्थांच्या मानाने ही संस्था 1 नंबरवर आपल्या भारतामध्ये आहे की या संस्थेमधले सगळे प्रोजेक्ट पहिला प्रथम असतात आणि नंतर शासन त्याला मान्यता देऊन इतर संस्थेमध्ये ते राबवले जातात. अशा प्रकारची ही संस्था. आणि अण्णांनी सांगितलं होतं की त्यांचं म्हणजे रयत शिक्षण संस्थेचं चिन्हच आहे वटवृक्ष. मग वटवृक्ष हे बोध चिन्ह निवडण्याचं कारणच त्यांचं ते होतं की मी एक झाड लावलंय, रोप लावलाय, पण ते रोप इतकं उंच जायला हवंय की त्याचं मुळ्या पुन्हा जमिनीत रुजून त्याच्यापासून रोपटी तयार केली.
तुम्ही राशींच्या जगदंबा विद्यालयात शिक्षकीची नोकरी करता. तुमचं शाळेतलंही खूप काम चांगलं आहे. तुमच्या हाताकडून किती विद्यार्थी शिकलेत आणि त्यांनी काय काय आपल्या जीवनात ते यशस्वी झाले याबद्दल थोडीशी माहिती सांगा. माझ्या हाताखालून बरेचसे विद्यार्थी क्लास 1 अधिकारी झाले आणि बरेचसे विद्यार्थी शिक्षकही झाले. आता वास्तविक पाहता हे जे विद्यार्थी बाहेर जरी गेले तरी ते पुन्हा जरी आले तरी आल्यानंतर ते नेहमी मला भेटतात आणि कृतज्ञता व्यक्त करतात. त्यापेक्षा गावामध्ये राहिलेले जे विद्यार्थी आहेत की ज्यांनी आपली शेती आणि जमीन उद्योगधंदे चालू केले तेही खूप छान प्रकारे आज जीवन जगतायत याचा मला सार्थ अभिमान आहे. काही विद्यार्थी डॉक्टर्स झालेत, इंजिनियर्स झाले, तेही विद्यार्थी उच्च पदस्थ झाले, काही राजकीय क्षेत्रामध्ये आहेत नावाजलेले. बरं, असं एखादं उदाहरण द्या की तुमच्या विद्यार्थी तुमचा विद्यार्थी आहे आणि त्यांनी खूप अतिशय गरिबीतून किंवा अतिशय कष्टातून मोठा झालेला आहे, असं एखादं नाव उदाहरण आम्हाला सांगा. बरेचसे विद्यार्थी कष्टातून गेलेत. माझा एक विद्यार्थी आहे हनुमंत येवले म्हणून. तो त्या विद्यार्थ्याला ज्या वेळेला माझ्याकडे तो 5वीला आला त्यावेळेला कपडे नव्हते त्याला घालायला, फाटके कपडे घालून तो यायचा आणि मग मी त्याला वर्षातून एक ड्रेस घेऊन द्यायची आणि पुस्तकांचा खर्चही करायची. आणि नंतर ना तो विद्यार्थी आज शिक्षक झाला. शिक्षक झाल्यानंतर तो लेखक झालाय, कवी झालाय आणि बऱ्याचशा ठिकाणी त्याचे कार्यक्रम होतात. असा हा विद्यार्थी. आणि एक विद्यार्थी असा आहे की तो आज या गावामध्ये 1 नंबरचा बिझनेसमॅन. आज शाळेतही तुम्ही खूप तुम्हाला मान सन्मान मिळालेले आहेत, मला वाटतं काही पुरस्कार सुद्धा दिलेले आहेत, त्याविषयी थोडी माहिती सांगा. असे बरेचसे पुरस्कार मिळालेले छोटे मोठे, परंतु ज्या वेळेला मी काम करत असते ते केवळ पुरस्कारासाठी कधीच केलेलं नाही, पण त्याची एक पावती म्हणून नंतर मला ती दिली जाते. आणि वास्तविक पाहता मी फक्त एक किंग मेकर आहे. मला स्वतःला किंग व्हायला आवडत नाही, पण किंग मेकर मात्र निश्चित आहे. कारण असे भरपूर विद्यार्थ्यांचे सुख दुःखामध्ये मी सामील झालेले आहेत आणि त्यांना मार्गदर्शन केलं, म्हणूनच मी आज हे सगळे मान सन्मान घेऊ शकले आणि त्याचा मला सार्थ अभिमान. तुम्ही शिक्षक झाला नसतात तर काय झालं असतं? नाही, मी शिक्षकच झाले असते, कारण लहानपणापासून माझी तीच तीव्र इच्छा होती. लहानपणापासूनच शिक्षक होणं, शिकणं आणि शिक्षक होणं. कारण शेजारी आमच्या बरेचसे शिक्षक असायचे राहायला आणि ते पाहिल्यानंतर मनामध्ये कुठेतरी वाटायचं की आपण शिक्षकच व्हावं आणि माझा ओढा जास्त शिक्षणाकडेच. तुमचं शिक्षक म्हणून खूप चांगलं काम आहे. शिक्षणाबरोबर शिकवण्याबरोबर बाकी तुम्हाला आणखी तुम्ही कुठले छंद जोपासलेले आहेत? शिक्षणाबरोबर मी वाचनाचा छंद जोपासते, विणकाम, भरतकाम. त्याच पद्धतीनं सगळ्यात जास्त म्हणजे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे आणि त्यांचे ज्ञानामध्ये जास्तीत जास्त भर कशी पडेल हे मी पाहत असते. सतत ज्यादा तास त्यांच्या संपर्कात राहणं, त्यांना समजावून सांगणं आणि होता होईल तेवढं ज्ञान दान करण्याचं मी कार्य करत असते. तुम्ही ग्रामीण भागात राहून तुमचं एक आगळं वेगळं खरं तर काम आहे. आणखी तुम्हाला या क्षेत्रात तुमची काही स्वप्न आहेत का? आणखी काही तुम्हाला करायचं आहे का? आणखी काही तुमच्या मनात काही अशी तुम्ही काही करण्याविषयी काही कल्पना केलेल्या आहेत का? या क्षेत्रामध्ये राहून जास्तीत जास्त मुलींच्याच बाबतीत मला थोडंफार करायचे की जेणेकरून एखादा गरीब विद्यार्थी असेल तर त्याचं शिक्षण पैशासाठी नडू नये, अशा विद्यार्थ्यांना मी नक्कीच मदत करणार आहे आणि आजपर्यंत करत आले पण इथून पुढे हे करणारच आहे. आणि कोणालाही त्रास होईल अशी कोणतीच गोष्ट मी करणार नाही आणि विद्यार्थिनींसाठी जे जे मला काही करता येईल ते मी निश्चित करणार. रिटायर झालं तरीही करणार. तुमची स्वप्न तुम्ही खूप सांभाळलेली आहेत, खूप शिक्षण क्षेत्रात काम केलं आहे आणि करायचंही काही बाकी आहे. तर अशा काही तुमच्या मनात अशा काही खंत आहेत का की आपल्या काही गोष्टी करायच्या बाकी आहेत? तसं स्वप्न माझं पूर्ण करायचं म्हणजे माझ्या वडिलांचंच मला पूर्ण करायचंय. कारण माझे वडील मला नेहमी म्हणायचे की तू दुसऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे, पण काय करायचं नेमकं तर ते म्हणायचे की जे गोरगरीब आहेत, ज्यांना शिक्षण घेता येत नाही, तुम्हाला जे चटके बसले ते इतरांना बसू नये, त्यांचं सुखकर जीवन जगावं असं तू काहीतरी कर. आणि म्हणून मी त्या गोरगरिबांसाठी शिक्षणाचाच त्यांचा म्हणजे सहसा वाटाच उचलणार आहे. एकतर शाळा करण्याचा माझा विचार आहे, नाहीतर मग शैक्षणिक क्षेत्रात अखंड सेवा देण्याचा विचार. अच्छा,
एक महिला शिक्षिका म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल? कोणत्याही विद्यार्थ्यांनी किंवा विद्यार्थिनींनी जीवनामध्ये आलेल्या कोणत्याही संकटाला न घाबरता धैर्याने सामोरं जावं आणि जे जे समोर येईल ते आनंदाने त्याचा स्वीकार करावा आणि नकारात्मक दृष्टिकोन कधीच मनामध्ये ठेवू नये. नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवावी. एवढंच मी त्यांना सांगते. महाराष्ट्र चित्रपट महासंघ आणि साई सागर एंटरटेनमेंट या संस्थेने तुम्हाला जो पुरस्कार देण्यात येतोय, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, यावर तुमचं अभिनंदन. तुमचे मी आभार मानतो. बाकी हा पुरस्कार कसा तुम्ही कुणाला समर्पित करा? मी माझ्या आई वडिलांना समर्पित. अच्छा. महाराष्ट्र चित्रपट महासंघ आणि साई सागर एंटरटेनमेंट संस्था या संस्थेतर्फे तुम्हाला जो पुरस्कार देण्यात आला त्याच्यावर तुमचे हार्दिक आभार, आपलं अभिनंदन. तुमचं काम खूप चांगलं आहे. असंच आपलं काम पुढे विद्यार्थ्यांना तुमची सेवा मिळत राहिली आणि तुम्हाला पुरस्कार मिळाल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार मानून आपली रजा घेतो. नमस्कार, धन्यवाद.